नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा मृत्यू झालाय। अंबड एमआयडीसी मधल्या एक्सलो पॉइंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झालाय। अपघातात निलेश कोतेकर वय 40 वर्ष या नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। गेल्या 5 महिन्यातील रस्त्यातील अर्धवट कामे आणि खड्ड्यांमुळे झालेला हा 5वा मृत्यू आहे। शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। खड्ड्यांच्या या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले आहेत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, सध्या नाशिकमध्ये खड्ड्यांवरून जोरदार वाद सुरू असतानाच आणखी एक बळी गेलाय। अगदी बरोबर आहे। कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक शहरामध्ये सर्वच विभागात कामं सुरू आहेत। या कामांमुळे नागरिकांची गैरसोय होत होती, मात्र आता पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी अर्धवट स्वरूपाची कामं आहेत। काही ठिकाणी जी कामं करण्यात आलेली होती त्याचा दर्जा चांगला नव्हता, त्यामुळे खड्ड्यांमध्ये अधिक भर पडलेली आहे। त्यात चिखल साचतोय आणि दुचाकी स्वारांना गाडी चालवणं अत्यंत अवघड झालेलं आहे। रस्त्याचा अंदाज येत नाही, खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये आणि त्यामुळे घसरून पडणं किंवा एखाद्या गाडीची ठोस लागणं अशा स्वरूपाचे अपघात नित्याचेच झालेले आणि याच घटनांमध्ये मार्च महिन्यापासून आतापर्यंतचा हा 5वा बळी आहे। त्यामुळे प्रशासनाने गंभीरतेने या संपूर्ण समस्येकडे लक्ष द्यावं, यासाठी विशेष महासभेची मागणी नगरसेवकांकडून केली जाते, मात्र ती मागणीही पूर्ण होत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला खड्ड्यांमुळे अपघात होत असल्यामुळे नागरिक देखील मेटाकुटीला आलेले आहेत। मुकुल, आपण पाहतोय आपण देखील हा प्रश्न सातत्याने लावून धरलेला आहे। सत्ताधारी आणि विरोधक देखील आक्रमक होत आहेत। सामान्य नाशिककर वारंवार सरकारला सवाल उपस्थित करतात, मात्र प्रशासन पूर्णपणे ढिम्म दिसतंय। यावर काही प्रमाणात तरी प्रशासनाकडून हालचाली होत आहेत का? काही पावलं उचलली जात आहेत का? मध्यंतरी काही दिवस पावसाने विश्रांती घेतलेली होती, त्यानंतर खड्डे बुजवण्याचं काम देखील सुरू झालेलं होतं, परंतु सातत्याने पाऊस येत आहे, पावसाची विश्रांती नाहीये। महापालिका प्रशासनाचं म्हणणं आहे की पावसामध्ये टिकतील जे खड्डे आपण बुजवणार आहोत त्यासाठी कोल्ड मिक्स किंवा इतर मटेरियल हे टाकावं लागणार आहे, त्याची उपलब्धता होत नाहीये आणि त्यामुळे या खड्ड्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी असा तोडगा काही मिळत नाहीये। आता जी मुरुम खडी टाकली जाते ती पुन्हा 1-2 पाऊस आले की ती पुन्हा त्या खड्ड्यातून निघून जाते, त्यामुळे ही मोठी अडचण होत आहे। आता प्रशासन नेमकी काय पुढची कारवाई करतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे, मात्र नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। नगरसेवक देखील आपण बघतोय, नगरसेवक वेगवेगळ्या पद्धतीने आता रोष व्यक्त करतायत। आजच ठाकरेंची शिवसेना 11 वाजता आंदोलन करणार आहे, त्यामुळे संतापाची लाट येते आहे, राजकारण देखील होत आहे, परंतु यामध्ये दुर्दैवी मृत्यू होत आहेत हे देखील सत्य आहे। मुकुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.